नमस्कार. स्वाद हिंदुस्थानच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मी चकलीचा पूर्ण व्हिडिओ टाकत आहे. 2 दिवस अगोदर मी यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि तिथे सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जर हवं असेल पूर्ण व्हिडिओ तर कमेंट्स करा. पण सगळ्यांनी व्हॉट्सअपलाच कमेंट केला. असो, तर चकली माझी तुम्ही आवाज ऐकलाच असेल. एकदम कुरकुरीत, एकदम मस्त. आतमध्ये तिला अगदी होल आलेला आहे. छान असा होल आला म्हणजे तुमची चकली एकदम बेस्ट झालेली आहे. तर बरीच लोक छोट्या छोट्या चुका करतात आणि म्हणून मग त्यांची चकली व्यवस्थित बनत नाही. कोणाची खूप रब्बरसारखी होते, कोणाची खूपच तेल पिते. तर असे छोटे छोटे बरेचसे प्रॉब्लेम होतात. काय होतं, व्यवस्थित मापशीर सगळं घेतलं ना तर छान होते. ही माझी चकली अजिबात त्याच्यात तेलही राहिलेलं नाही आहे आणि अगदी खुसखुशीत झाली ना, खूप मस्त आणि टेस्टी पण आहे. तर बघा, राशनचे तांदूळ घेतले, त्याला छान भाजून घेतलं, धुवून सुकवून द्या अगोदर आणि भाजले. 3 प्रकारच्या डाळी, चण्याची, मुगाची आणि मसूरची डाळ भाजणी छान पीठ करून आणलं बारीक. इथे मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि तीळ घेतली आहे. तीळमध्ये बारीक खडे असतात, त्यामुळे मी तीळला जरा पाण्यात भिजली. गरम पाणी केलं, त्यात थोडं तेल घातलं. मी 2 पळीस तेल घातलं, जास्त नाही घातलं. चांगलं ढवळून घेतलं, त्यात हे पीठ टाकलं आणि लाकडी चमच्याने छान एकजीव केलं. खूप सारं मोहन नाही टाकायचं, कधीही कमी टाकायचं. त्याने काय ना, तुमच्या चकलीचे तुकडे वगैरे पण पडत नाही आणि खुसखुशीत पण होते. प्रमाण जर सांगायचं राहिलं तर 1 किलो तांदूळ घेतला आहे मी आणि त्याच्यात 1 पाव डाळ घेतली आहे. तर डाळ 1 पाव होईल असे तिघं डाळ थोड्या घ्यायची आहे. तर हे सगळं सारण झालं आहे. त्याला मी एका भांड्यात काढते आहे. खूप गरम असल्याने ते मला मळायला खूप त्रास होत होता, तर तो व्हिडिओ काही याच्यात घेतला नाही आहे. तर डायरेक्ट असा गोळा छान बनवून घेतला पिठाचा. साच्याला मी तेल न लावता पाणी लावलं आहे आतमध्ये. आणि मग जेव्हा आपण साच्यामध्ये पीठ भरतो ना, तर त्यावेळेस ते पीठ खूप छान मळून घ्यायचं हातामध्ये. आता बघा, ही अशी गोळी घेतली मी, याला छान असं मळलं मी हातानेच आणि मळून मग ते साच्यात भरला. त्याने तुमची चकलीला काटे खूप चांगले येतात आणि पीठ कसं असं छान गुळगुळीत होऊन जातं. तर चकली पण छान पडते. चकली करताना त्रास नाही होत. मेन म्हणजे बऱ्याच लोकांचे हात खूप दुखतात चकली करताना. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा. मात्र व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. सबस्क्राईब्स करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रोत्साहन देता तर आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. हे मी चकली काढते.